बिपिन परब पण भांडूपूर या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी दाखल झाले आहेत. मॅन फ्रॉम भांडूप. वळीत मॅचच्या दिशेने जबरदस्त बॅटल आहे. अमर नारकरच्या सोबतीला संचित, जय रागाई, श्रीलेवन, दिवा डोंबोली त्यांच्या विरुद्ध नवीद चिखलवाडीची आई भवानी, ग्रँड रोड मुंबई. अशी एक बॅटल आपल्याला पाहायला मिळते आहे. जबरदस्त मॅच देखील रंगताना पाहिली गेली. संपूर्ण मुंबईचं लक्ष याही क्रीडा स्पर्धेवरती राहिलं गेलं आहे. आजचा हा वा. लेट्स प्ले. बॉलिंगसाठी अक्षय गुरव येत आहेत. दिव्याचा एक वेगवान गोलंदाज त्या सोबतीला सामना करतील अमर नारकर, त्या नॉन स्ट्रायकेडला संचित. लेट्स प्ले. तिसरी मॅच. जो संघ जिंकेल तो संडेला उद्या सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल. पहिला बॉल वेगात टाकलेला बॉल आपण पाहिला गेला आणि थोडीफार मात्र इकडे लेगस्टिकला पिचिंग पाहिली गेली आहे. खेळाडू तिकडे पोहोचतात. यानंतर ह्या इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. जबरदस्त बॅटर यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळेल. जयनुमान नवतरुण जोगेश्वरी आणि त्यांच्या विरुद्ध डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण. या बॉल देखील समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. आजच्या दिवसातील ही तिसऱ्या मॅचला आपण सुरुवात करतोय. पहिली इनिंग कशा प्रकारे रंगेल यावर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. आजचा हा तिसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. अमर नारकरची एक जबरदस्त बॅटिंग पाहिली गेली, ज्याने 81 धावा केल्या. चेस करत असताना 50 मारणं म्हणजे सोपं नाहीये. बॉलिंगसाठी अक्षय गुराव. या बॉलवर वेगात टाकलेला बॉल, ऑफ स्टिकला पकडून टाकलेला बॉल पाहिला गेलाय. थांबून ठेवले गेले अमरला. हेच मुंबईचं क्रिकेट आहे. हे अंडरआर्म क्रिकेट आहे, रबर बॉल क्रिकेट आहे. सो अक्षय गुरावची देखील मागणी अंडरआर्म क्रिकेटमध्ये नेहमी राहिली आहे. मग रत्नागिरी, मालवण, कुडाळ, अगदी खेड, चिपळूण, दापोली त्या परिसरात देखील अक्षय गुरावची एक वेगळी मागणी राहिली गेली. असा एक दिव्याचा वेगवान गोलंदाज अक्षय गुराव. दिवा एक्सप्रेस. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा अक्षय. स्ट्राईक एंडला बॅटर अमर नारकर. मोठ्या फटक्याची गरज आहे. या बॉलवर समोर खेळले गेले, फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. थोडंफार आपण पाहिलं तर समीकरण बदलताना पाहिलं गेले, परंतु अक्षय गुरवने चांगली स्टार्ट केली आहे. या बॉलवर फुल टॉस बॉलवर फुल टोल वसूल केलाय. खेळाडू आहे डीप मध्ये महेश शिंदे आणि येथे आपण पाहिलं तर विकेट. बॅटरला बाहेर जावं लागेल. संचितची मात्र इथे खेळी संपुष्टामध्ये येते. लेफ्ट आर्म बॉलर होते आपण पाहिलं तर अक्षय गुरव. लोअर फुल टॉस बॉल, थोडा मात्र फटका मिस टाइम झाला आणि डीप मध्ये आपण पाहिलं महेश शिंदे होते. एक जबरदस्त झेल तिकडे डीपला पाहिला गेला आणि महेश शिंदेने गुड कॅच. महेश येथे आपण पाहिलं तर विकेट. आजच्या दिवशी तिसरी मॅच आणि आतापर्यंत 3 रन खर्च करत असताना एक इकॉनॉमी स्पेल टाकला गेलाय अक्षय गुरवने. जय रागाई, श्रीलेवन, दिवा डोंबोली एक जबरदस्त बॉलिंग करते आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये. न्यू बॅटर आदित्य येतात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. समीकरण देखील बदलताना पाहिलं गेलंय आणि या बॉल देखील खोल टप्प्याचा बॉल समोर खेळायचा प्रयत्न करत होते. हार्ड लक, बॅड लक. त्या बॉलची पण इच्छा नव्हती की संकेतकडे जावं, त्यामुळे बॉल थोडा क्रॉस झाला. संकेतने स्माइल केली की बॉल इकडून कसा माझ्याकडे आलाच नाही. सो पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाले. फक्त आणि फक्त 5 रन. गुड बॉलिंग अक्षय गुरव. एक विकेट मिळवली गेली आहे. फक्त आणि फक्त 5 धावांवरती मात्र मॅच थांबतीये. सुरुवात दमदार केली आहे. अनिकेत नाईकने देखील पहिल्या दिवसामध्ये जी बॉलिंग केली होती, 1 रनची ओव्हर, 2 रनची ओव्हर, त्यामुळे बॉलर्सचा पण रोल या ग्राउंडवर तेवढा महत्त्वपूर्ण राहिला आहे.
विदाऊट एक्स्ट्रा देखील पाहिले गेले. आमच्यासोबत आता स्कोरिंग करत असताना गिरीश कोचरेकर, शानी देखील लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट अचूक त्याचं माहेरघर म्हणजे गिरीश कोचरेकर. कॉइन बॉक्स ज्यांची चर्चा गेले कित्येक वर्ष राहिले गेले असे गिरीश कोचरेकर आपण पाहू शकतो. हा खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. मग अंडरआर्म, ओव्हरआर्म, लेदर बॉल, टेनिस बॉल, रबर बॉल. बॉलिंगसाठी ओमकार पाटणे येतात. बाळा पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या अगेन्स्ट, दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अमर नारकर. पहिला बॉल परफेक्ट पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. ओमकार पाटणेकडे पण अनुभव खूप सारा आहे. एक्सपिरियन्स खूप मॅटर करतो जेव्हा तुम्ही आपण क्रीडा स्पर्धा खेळता, एक मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळता, त्यामुळे खूप मॅटर करतो एक्सपिरियन्स. धावफलक पाहिले तर आतापर्यंत 7 या धावसंख्येवरती 1 विकेट गेले. दुसरी ओव्हर चालू आहे. बॅटिंग करत असताना नवी चिखलवाडीची आई भवानी, ग्रँड रोड, मुंबई. वाईट बॉल आहे. सनी जगताप सर आपण पाहू शकतो पंचांच्या भूमिकेमध्ये. डान्सिंग अंपायर सनी जगताप. या बॉलवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करत होते. फटका थोडा फसताना पाहिला गेलाय आणि डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होते. 2 रन तिकडे मिळतात. मॅच थोडी शांत होताना पाहिली गेली आहे. 10 रन झाले धावफलकावरती. ओमकार पाटणे बाळाने एक चांगली स्टार्ट केली आहे. अक्षय गुरवणे एक पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्पीड टाकला, परंतु अमर नारकरला आता मात्र थोडं क्लिक होणं गरजेचं आहे. प्रॉपर फिट अँड फाईन आहेत. या बॉलवर फटका फसतोय. खेळाडू आहे डीप मध्ये आणि थोड्या वेळासाठी दगदग वाढली होती, परंतु अमर नारकरची विकेट होती. आदित्यला देखील आता बॅटिंग करावी लागेल, कारण की रन्स करू तेवढे कमी आहेत. 55, 60, 70, 80 रन्स म्हणजे 110 रन चेस होतात. त्यामुळे उद्यापर्यंत अगदी 120, 130 पण पाहायला मिळतील का, यावर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. या बॉलवर ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. बॅट्समन पासून थोडा लांब टाकण्याचा प्रयत्न करतो. स्पिन बॉलिंग मुंबईची जी पाहण्यासारखी राहिली. मग अंडरआर्म क्रिकेटमध्ये जो स्पिन चांगलं करेल तो चांगलं क्रिकेट खेळू शकतो. या बॉल देखील परफेक्ट पिचिंग पाहिली गेली. येतोय डॉट बॉल. वाह, परफेक्ट पाटणे. या बॉलवर दिशा दिली गेली आणि दिशेला मात्र देत असताना बॉल ट्रॅव्हल होतोय. परिवार सोसायटी मध्ये हा हँडसम 6 सनी जगताप. सनी जगतापची एक वेगळी अदा आहे. चांगलं टायमिंग केलं आदित्यने. लेगस्टिकचा बॉल होता आणि मात्र त्याला दिशा दिली आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड. प्रॉपर टायमिंग करत असताना बॉल निघून जातोय. आपण पाहिलं तर 6 रनसाठी. आमचे ऑपरेटर संतोष वराडकरनी पण स्माइल केली. या 6 रन गेलेत. बॉलिंगसाठी आपण पाहतो ओमकार, पुन्हा एकदा आदित्य. या बॉलवर ऑफस्टिकला पिचिंग केली गेली, थांबून ठेवल्या गेल्या. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि फक्त रन झालेत 18. 1 विकेट गेली आहे. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये 50-60 रन्स तरी करणं गरजेचं आहे. 70-75 पर्यंत मॅच गेली तरी बघायला मजा येईल. व्यावसायिक क्रिकेट हेच आहे, कधी तुम्ही कधी आम्ही. त्यामुळे मॅच कोण कधी जिंकेल याचा नेम नाही आहे. इनिंग ब्रेक्समध्ये आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. जय हनुमान नवतरुण जोगेश्वरी त्यांच्या विरुद्ध डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण. सो विनंती करेल दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक्समध्ये आपला टॉस केला जाईल. पावसाळी क्रिकेट श्री साई स्पोर्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर देखील आपण आनंद घेतो आणि 3 दिवस खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची देखील गर्दी यूट्यूबवर देखील आपण होताना पाहिली गेली. बॉलिंगसाठी विशाल येतात. विशाल गायकर. या बॉलवर देखील आपण पाहतो समोर खेळले गेले आहेत. धावफलक मात्र पुन्हा एकदा 2 ने पुढे झाली. 20 धावा झाल्या धावफलकावरती. थोडंफार शांत ठेवलं गेलंय.
आणि संकेत भगतने थोडी स्ट्रॅटेजी वेगळी केली की विशाल गायकरला आता पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हरसाठी आमंत्रित केलं गेलं. माइंडसेट खूप चांगला आहे आणि व्हेरिएशन पाहिजे, परंतु अमर नारकरला आता क्लिक होणं गरजेचं आहे. या बॉलवर पुन्हा एकदा स्लोअर वन आणि पुन्हा एकदा फिरवलं गेलंय. येतोय आपण पाहिलं तर डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग करत असताना जय रागाई, श्रीलेवन, दिवा डोंबिवली. वीस रन झाले धाव फलकावरती. एक विकेट गेले. तिसरी ओव्हर चालू आहे. अमर नारकर या बॉलवर पुन्हा एकदा चांगली पिचिंग पाहिली गेली आहे. थांबून ठेवले गेले विशाल गायकरने पण. तिसरी ओव्हर देखील शांत होताना पाहायला मिळते आणि सामना थोडा फसताना पाहायला मिळतोय. रन्स करावे लागतील. नवी चिखलवाडीच्या आई भवानी संघाला मात्र थोडाफार बॅटिंग करावी लागेल. अमर नारकरला मात्र आता चान्स घ्यावा लागेल. हो, जबरदस्त पुन्हा एकदा बॉल पाहिला गेलाय. 21 रन झाले धाव फलकावरती आणि एक विकेट गेली आहे. समीकरण फसताना पाहिलं गेलंय. या बॉलवर समोर खेळले गेले. डाऊन द ग्राउंड बॉल ट्रॅव्हल होतोय, परंतु खेळाडू आहेत तिकडे. ऋतिक भुवर तिकडे होते आणि चांगली फिल्डिंग पाहिली गेली आहे. फर्स्ट स्टॉप ऋतिक. पहिल्या बॉलवर डबल, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर डॉट दोन आले, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर डबल. मोठ्या स्ट्रोकची शोधामध्ये होता, परंतु फटका फसताना पाहिले गेली आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरचा विशाल गायकर. या बॉलवर पिचिंग चांगली पाहिली गेली आहे. थांबून ठेवलं गेलंय आणि लेग बाय स्वरूपामध्ये मात्र सिंगल रन मिळते. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. फक्त आणि फक्त रन झालेत 24 रन झाले धाव फलकावरती. शेवटच्या 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर आता आमंत्रित केलं जाते वडाळाचा एक वेगवान गोलंदाज रफ्तार सागर निवाते. एक रन कंप्लीट केले. अमरने कॉल दिला, परंतु एकच रन आहे. लेग बाय स्वरूपामध्ये मात्र सिंगल रन मिळतीये.
चौथी ओव्हर देखील आपण परत एक चांगली होताना पाहायला मिळते. सुरत परत एक्स्ट्रा आली आहेत, मोठ्या स्ट्रोकच्या शोधामध्ये आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर टीम नवी चिखलवाडीची आई भवानी, ग्रँड रोड मुंबई. बॉलिंगसाठी सागर निवादे, स्ट्राईक एंडला बॅटर आदित्य. 6 बॉल 10 वरती खेळत आहेत, मोठ्या फटक्यांची गरज आहे. चौथी ओव्हर देखील आपण पाहिलं तर शांत होताना पाहायला मिळतीये. अमर नारकर, मोठ्या फटक्यांची गरज आहे. एका दुसरा 6 मात्र ह्या ओव्हरमध्ये येणं देखील गरजेचं आहे. 55 60 70 पर्यंत रन्स महत्वाचा. या बॉलवर फटका फसताना पाहिला गेला आणि या बॉलवर बॉल्ड आउट. अमर नारकरला मात्र बाहेर जावं लागेल आणि सागर निवातेला ज्यासाठी बॉलिंगसाठी आणलं होतं त्यांनी मात्र त्याचं काम करून दाखवलंय. अमर नारकरची खेळी संपुष्टामध्ये येते. या मॅचमध्ये थोडे मात्र नाराज राहिले आहेत आणि येते आपण पाहिलं तर विकेट. अमर नारकरला बाहेर जावं लागतंय. न्यू बॅटर रुपेश येत आहेत. चौथी ओव्हर सागर निवातेची एक विकेट आली, परंतु एक्स्ट्रा रन्स पण आलेत. या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर वेगात टाकलेला बॉल, वाईट बॉल आहे. आजचा हा तिसरा दिवस संपूर्ण मुंबईकर या मॅचचा आनंद घेतात युट्यूबवर देखील. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर आणि बॅटरला तिकडे थांबवलंय. बॉल ऑफ द मॅच रफ्तार सागर निवाते. जबरदस्त बॅटिंग करतात सागरला पण नेहमी पाहिलंय. 1 to 4 ला देखील सागर निवातेची बॅटिंग पाण्यासारखी राहिली आहे. सर्कल बाउंड्री, सी बाउंड्री पण खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेलेत. या बॉलवर समोर खेळतात. थोडीशी मिसफील्ड तिकडे आणि भागमभाग. चौथी ओव्हर देखील शांत होती. 33 रन्सवरती 2 विकेट गेली आहेत. मंडेला मला असं वाटतं फिफा वर्ल्ड कपची फायनल पण आहे. संडे रात्री अर्जेंटिना आणि टीम स्पेन. सो फुटबॉलवर देखील सर्वांचं लक्ष आहे. थर्ड प्लेसची पण मला असं वाटतं इंग्लंड आणि फ्रान्स आहे. फिफा वर्ल्ड कपचा देखील क्रेज भारतामध्ये नेहमी राहिला आहे, विशेष करून कोल्हापूरकरमध्ये. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. फक्त आणि फक्त रन झाले 34 रन झालेत. शेवटच्या 6 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे. बॉलिंगच्या जोरावरती जय रागाई, श्रीलेवन, दिवा डोंबोलीने चांगली कामगिरी केली. सर्व बॉलर्सने खूप चांगले एफर्ट्स केले. 34 रन झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी आपण पाहिलं ओमकार पाटणे पुन्हा एकदा बॉलिंगसाठी बाळा. शेवटचे 6 बॉल निर्णायक आहेत. आदित्यला बॅटिंग करावी लागेल. 55-60 पर्यंत जरी मनीसर रन्स गेले तरी दुसरा डाव पण बघायला मजा येईल, कारण की क्रिकेट आहे, कोण कधी जिंकेल याचा नेम नाही आहे. क्रिकेटपेक्षा मोठं कोण नाही आहे. सर्वांना वाटलं की 110 मॅच वन साइड परंतु चेस झाले, त्यामुळे डिफेंड पण होऊ शकतात. या बॉलर परफेक्ट यॉर्कर बाळा ओमकार पाटणे. म्हणजे याच्या साईडम बॉलिंग जे करतात त्यांची बॉलिंग थोडी 2 दिवस आम्हाला कमी पाहायला मिळाले. अटॅक त्यांच्यावर पण झाला, परंतु ओमकारने आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उचलला गेला. हे 2 दिवस मी नोटेट केलं की हाईट फॅक्टर खूप इम्पॉर्टंट राहिला. वाईट बॉल आहे. संतोष पुजारी अण्णा पण या क्रीडा स्पर्धेवरती लक्ष लावून आहेत. या बॉलवर पुन्हा एकदा मात्र मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. खेळाडू आहेत महेश शिंदे. हलकासा बॉल तिकडे बाउन्स झालाय. टॉस साठी तयार राहायचं. यानंतर नवतरुण जय हनुमान जोगेश्वरी त्यांच्या विरुद्ध डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण.
37 रन झाले धाव फलकावरती. या बॉलर ऑफ स्टिकला आणि तिकडे वाईट बॉल. सो मला असं वाटतंय रिव्ह्यू असेल. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. यानंतर जर आपण पाहिलं तर मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान नवतरुण जोगेश्वरी आणि त्यांच्या विरुद्ध विस्मय ओमकार डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळतील. या पावसाळी हंगामामध्ये हाही संघ चर्चेत राहिला गेला आहे. विस्मय ओमकार डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण. करण पाटीलची एक जबरदस्त बॅटिंग यानंतर देखील पाहायला मिळेल. चर्चेत राहिले गेले आहेत. चेक केलं जातं आपणची थर्ड अंपायरची संपूर्ण टीम तिकडे चेक केलं जातं आहे. हा सो बॉलिंग टीमचा रिव्ह्यू होता आणि तो रिव्ह्यू लॉस होतील आणि वाईट बॉल आहे. ऑफ स्टिकला बॉल पिचिंग करायचा प्रयत्न करत होते पुन्हा एकदा ओमकार पाटणे बाळा बॉलिंगसाठी. या बॉलवर पुन्हा एकदा फटका फसताना पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर टीम थोडीफार इकडे डगमगते. नवी चिखलवाडीची आई भवानी ग्रँडवर मुंबई संघ थोडा मात्र इकडे बॅकफुटला जातोय. यानंतर टीम इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान नवतरुण जोगेश्वरी आणि त्यांच्या विरुद्ध विस्मय ओमकार डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण. कल्याण विरुद्ध जोगेश्वरी. जोगेश्वरी म्हटलं तर दहीहंडी, कोकणनगर, जय जवान, आर्यन्स असे अनेक गोविंद पदक त्या परिसरातून पाहिले गेले आहेत. नो बॉल आहे. नो प्लस 2 मध्ये 3 रन तिकडे मिळतील. औपचारिकता फक्त शिल्लक राहिली गेली कारण की ओव्हर्स थोड्या कमी रन्स येताना पाहिले गेले आणि परफेक्ट पिचिंग पाहिली गेली. हा जबरदस्त यॉर्कर लेग स्टिक मात्र तिकडे उडवली आणि बॅटर आउट. ओमकार पाटणे राऊंड द विकेट बॉलिंग करण्यापेक्षा ओव्हर द विकेट बॉलिंग चांगली करतोय. सो खूप इम्पॉर्टंट राहिलं आहे. या बॉलवर लेगस्टिकच्या बाहेर वाईट बॉल आहे. ओमकार बोलतो थोडे रन्स कमी आहेत त्यामुळे जरा एक्स्ट्रा व्हेरिएशन करतो. लेग ब्रेक ऑफ ब्रेक. मिलिंद बाचारे सर आपण कुठे सध्या कॉन्टॅक्ट करायचा. मिलिंद बाचारे सर म्हणया. या बॉलवर देखील परफेक्ट पिचिंग बॅटर आउट. एकदा लेग स्टिक एकदा ऑफ स्टिक. ओमकार पाटणे जबरदस्त बॉलिंग करत असताना पाहिले गेले आणि मॅचला कलाटणी येताना पाहिली गेली आहे. सो अजूनही शेवटचा बॉल पेंडिंग आहे. जबरदस्त खेळताना पाहिला गेला आणि मॅच देखील तेवढीच क्रुशल होताना पाहिली गेली कारण की बॉलिंग खूप चांगली केली. जय रागाई, श्रीलेवन, दिवा डोंबिवली, मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट, मग ठाणे, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर. हा टॉससाठी स्टेजच्या जवळ येऊन थांबायचं आहे. बघा लगेच टॉस केला जाईल याची नोंद घ्यायची आहे.
जय हनुमान नवतरुण जोगेश्वरी. आणि या बॉलवर देखील बॉल्ड आउट. ओमकार पाटणे जबरदस्त. आणि आतापर्यंत ओमकार पाटणेंनी दोन्ही मॅच मध्ये मिळून जर 5 विकेट घेतले त्यांनी 5ही बोल्ड. मला असं वाटतं दिवा डोंबिवलीमध्ये प्रॅक्टिसच करून आले फक्त बोल्ड. जबरदस्त बॉलिंग केली आणि 44 धावांची गरज आहे फक्त आणि फक्त मॅचला जिंकण्याकरिता. जय रागाई श्री11 दिवा डोंबिवली. हा या महत्वाच्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. आणि संतोष पुजारी अण्णा हा श्री साई स्पोर्ट्सचे एक प्रमुख आहेत. अन्ना शॉप में कभी गए तो अन्ना को कॉल करना, अन्ना ही सब है. हाँ वो वीडियो मालूम है, एक लाइफ में एक तो दोस्त चाहिए अन्ना. अन्ना को कॉल लगाओ. खाना खाना है अन्ना को कॉल लगाओ. बाहर जाना है अन्ना को कॉल लगाओ. हाँ कपड़ा चाहिए अन्ना को कॉल लगाओ. हाँ टॉस केला जातो आहे. अरुण चव्हाण डोराणे आमच्या सोबत आहेत. करण सावंत. हा विस्मय ओमकार डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण. महत्वाच्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत आणि एक जबरदस्त बॅटल देखील पाहायला मिळेल. जोगेश्वरी जगात भारी आपली जोगेश्वरी आता सध्या प्रॅक्टिस मध्ये बिझी आहेत. प्रो गोविंदाची तयारी चालू आहे. हेड्स अरुण चौहान, विस्मया डिंगडोंग जॉर्ज 11 कल्याण. अरुण टॉस जीता है, डिसीजन करेगा और ओवरऑल इस टूर्नामेंट के बारे में 2 शब्द. टूर्नामेंट नो डाउट बहुत अच्छा रहता है. शैलू दादा हर साल ऑर्गेनाइज करते हैं बारिश में और हम लोग पहले फील्डिंग करेंगे. अरुण एक और एक सवाल रहेगा कि बॉक्स क्रिकेट और तेरा कौन सा फेवरेट है? ये अंडरम ओपन बारिश में सिर्फ मेरा बॉक्स क्रिकेट ही है फेवरेट भाई. इसमें तो कोई भी 6 मार सकता है पर बॉक्स क्रिकेट में अपने को अंदाज़ा रहता है एक एक इंच का कैसा खेलना है. क्या बात है. ऑल द बेस्ट अरुण चौहान. तुमच्यासोबत करण आहेत. करण नक्कीच सर्वप्रथम तुमचं पण स्वागत आहे. आणि आज पहिल्यांदाच त्या परिसरातील संघ जोगेश्वरीचा संघ खेळतोय. कशा प्रकारे तयारी असेल आणि या क्रीडा स्पर्धेविषयी जरूर ऐकेल. टुर्नामेंट खूप मोठी असते. यावर्षी आम्ही खेळायला चान्स भेटलाय. जोगेश्वरीमध्ये ओरम क्रिकेटचा पण क्रेज आहे, म्हणजे तेच खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील का? हां भेटतील. खूप साऱ्या शुभेच्छा असणार. कारण ऑल द बेस्ट आणि खूप चांगला खेळ तुम्ही पण करा. मित्रांनो ह्यानंतर देखील एक जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे सर्व जे 24च्या 24 संघ आहेत ते फायटिंग आहेत. सो फक्त 44 धावांचा पल्ला गाठायचा आहे. जय रागाई श्री11 दिवा डोंबिवलीला. आणि जशी मॅचला सुरुवातीनंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या समवेत मनीष बागडे सर जॉईन होतील. वळूयात मॅचच्या दिशेने. धन्यवाद. थँक्यू. मिळत आहे आणि त्यात कौतुक हे संपूर्ण आमच्या आमचं क्रिकेटचं असणार आहे. हा आमचा डगआउट, त्याचबरोबर आमचा कॉमेंट्री बॉक्स जिथे आमच्यासोबत आमचे गुणलेखक मॅडमही जोडल्या गेल्या आहेत, मीही जोडल्या गेलो आहे आणि 12th मॅनही आहेत. हे सगळं काही आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असतो. थँक्यू सो मच श्री साई स्पोर्ट्स. आपली धन्यवाद. जवळ मॅचच्या दिशेने जिथे मात्र आता मॅचला सुरुवात होते. पहिला डाव झालाय. 30 बॉल आणि त्यामध्ये 44 करायचे आहेत. ओमकार पाटणे स्ट्रायकिंग एंडवरती आहे. सुशील बॉलिंग ट्रॅकवरती आहेत.
पहिला बॉल आणि ओमकारनी मागची मॅच जिथून सोडली आहे. त्यांनी सुरुवात याही मॅचला तिथूनच केलेली आहे. आणखी एक षटकार त्यांनी होते सुरुवात. 44 करायच्यात. तो वाटतं ठरवून आलाय लवकर करूया चेस आणि लवकर जाऊयात आपण त्या पुढच्या फेरीमध्ये. पुढचा बॉल आता मात्र सुशीलने चांगला कमबॅक केलाय आणि असा कमबॅक करतच राहावा लागणार आहे. जर आपण 44 धावा आहेत आणि त्या 44 धावा डिफेंड करतोय तर सुरुवातीला पहिल्या 2 ओव्हर खूप महत्वाच्या आहेत. अगदी त्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा नाही दिल्यात, विकेट्स घेतल्यात तर आणि तरच मात्र कमबॅक होऊ शकतंय. अन्यथा ऋतिक सारखा खेळाडू आहे, भुवन नावाने ओळखला जातो आणि अंडरआर्मच्या क्रिकेटने हेच दिलंय ना, त्या नावांपेक्षा ती टोपन नावं जास्ती प्रसिद्ध आहेत. ऋतिक स्ट्रायकिंग एंडवरती डावखुऱ्या हाताचा आणखी एक आक्रमक बॅटर आहे. आक्रमकता ही त्याची ओळख नेहमीच राहिलेली आहे. 2 बॉल 7 धावा लागल्या, 44 मात्र करायच्यात. इथे वेग तर नक्कीच आहे पण त्याचबरोबर पिचिंग ती ऑप्शनच्या भरपूर बाहेर, तिकडनं बॉल अँगलनी थोडासा बाहेर निघालाय. राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करतात लेफ्टी बॅटरला, म्हणजेच त्या अँगलनी बॉल नक्कीच बाहेर जाणार जर आपण ऑफस्पिनचा वापर करताय तर. इथे मात्र यावेळेस मिश्रामिक स्ट्रोक आहे, बॉल हवेत आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, खेळाडू आहे तैनात, विकेट हवी होती, विकेट मिळवली आहे. सुशीलने खातं ओपन केलंय आणि सांगितलंय थांबा थांबा थांबा, कुठेही जाऊ नका. बॅटिंग थोडीशी नक्कीच कमकुवत राहिली आहे पण तरी देखील बॉलिंग मध्ये धारदारपणा आहे आमच्याकडे, जाऊ नका कुठेही. मिस टायमिंग आहे, बॅटला हलकीशी कडा एज म्हणतो ना ती एजच लागलेली आहे. कॅच कंप्लीट, विकेटचं पतन, पहिला मोठा झटका लागतोय बॅटिंग करणारी टीम म्हणजेच जयरागाई श्री 11 दिवा डोंबिवली या संघाला. NCW नवी चिखलवाडीची आई भवानी या टीमनी अगदी विक्रमच रचला ना. 110 धावा होत्या, त्या 110 धावा ही त्यांनी चेस केल्या पण त्यानंतर कुणालाही वाटलं नव्हतं. मग पुढच्याच मॅच मध्ये अगदी 5 ते 10 मिनिटांच्या कालावधीनंतर त्यांना जेव्हा 5 ओव्हर मिळतील त्यामध्ये फक्त ते 44 करतील. अनिकेत नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. पहिला बॉल मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल हवेत आहे, खेळाडू येतोय बॉलच्या खाली, आणखी एक बॅक टू बॅक विकेट्स मिळत आहेत. हो काही मजा आहे. थांबा थांबा, इथेच थांबा, कुठेही जाऊ नका. जर युट्यूब वरती पाहतायत ना तर बघत राहा, लक्ष ठेवा तुमचं युट्यूब चॅनल वरती. आणि जर मैदानावरती आलेला आहात तर मात्र जिथे जागा मिळाली ती रोखून धरा मित्रांनो, कारण ही श्री साई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप सीझन 8 आहे. इथे एकही मॅच अशी होत नाही वन साइड, कारण हा खेळच तेवढा सुदृढ आहे. 2 बॉल 2 विकेट मिळाल्यात, सुशीलने कमबॅक केलाय. अनिकेत पाटील मॅन फ्रॉम सोनारपाड्याची अगदी धगधगती तोफ म्हणा, रण मशीन म्हणा, त्यालाही परतवलंय. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्या जोडीची चर्चा राहिली आहे, A1 जोडी ज्यांना आपण नेहमीच म्हणतो, या दोन्ही पठ्ठे जेव्हा मैदानाच्या आतमध्ये असतात धावफलक किती मोठा असू दे चेस करण्याची ताकद तेही ठेवतात. महेश शिंदे स्ट्रायकिंग एंडवरती आलाय पण सुशीलही हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा आहे. 2 बॉल 2 विकेट्स मिळाल्यात, तिसरी त्यालाही मिळेल का? आता मात्र इथे मोठा फटका नाही खेळलात. त्यांना माहित आहे की मात्र बॉलला लॉफ करणं आता गरजेचं नाहीये, फक्त 44 करायचे आहे. त्यातही ओमकारने सुरुवात चांगली करून दिली आहे. षटकार पहिल्याच बॉलवरती मारलाय. सरासरी काय रिक्वायर रन रेट काय त्या हिशोबाने बॅटिंग करावी लागेल. 10 धावा लागल्यात, 5 बॉलचा खेळ झालाय, शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. सुशील बॉलिंग ट्रॅकवरती आहे. सुशीलने खूप चांगला कमबॅक केला. खऱ्या अर्थाने ती आशा प्रज्वलित केली आहे टीम मध्ये की अजूनही जिंकू शकतोय, ठेवा स्वतःवर विश्वास. आणि मात्र आता हा चुकीचा बॉल आहे, ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर. इट्स अ वाईट बॉल, अगदी एक स्टॉक बॉल ज्याला आपण म्हणतो ना, मग तो कधीतरी कुठल्या तरी बॉलरचा स्लोअर वन असतो, कुठल्या तरी बॉलरचा एक क्विकर वन असतो, कुणाचा ऑफ स्पिन आहे, कुणाचा लेग स्पिन आहे, कुणाचा बॅक ऑफ द हँड आहे. तो स्टॉक बॉलचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता पण चुकीचा बॉल हाताळलाय. वाईट बॉल 11 लागल्यात, 2 विकेटही गेल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे, पायावरती बॉल होता, स्क्वेअर लेगच्या रिजनवरती खेळाडू आहे, तिथे खूप मोठा चेस आहे. बॉल मैदानाच्या बाहेर निघून जाणार आहे आणि 2 धावा इथे डिक्लेअर स्वरूपाने म्हणजेच घोषांकित क्षेत्रात बॉल जातोय त्यामुळे मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावा लागल्यात, 13 धाव फलकावरती, विकेट गेल्या 2. आणि समीकरण जर समीकरणाकडे आपण लक्ष देतोय तर 24 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल 31 धावा
अगदी एका षटकाराची मॅच आहे ना, मग तो एक षटकार कधीही तुम्हाला मिळू शकतोय आणि तो एक षटकार मिळण्यासाठी जर तुम्ही आता घाई करताय तर मात्र टीम संकटात येऊ शकते, कारण बॅक टू बॅक 2 विकेट्सही गेल्यात. कमबॅक करावा लागेल. बॉलिंग टीमला डॉट बॉलवरती लक्ष द्यावं लागणार आहे, विकेट घ्याव्या लागणार आहेत आणि त्या विकेट कशा मिळतील याकडे आता मात्र ते प्लॅनिंग स्ट्रॅटेजीज या सगळ्या कराव्या लागतील. हा तुम्ही आमचा कॉमेंट्री बॉक्स पाहताय. थँक्यू सो मच श्री साई स्पोर्ट्स, धन्यवाद. या संधी मिळणं देखील एक मोठी गोष्ट आणि सध्या तरी आपण 8वं वर्ष पाहतोय सीझन 8. अनेक स्पर्धा असतात ज्या स्पर्धा 1, 2, 3 वर्ष चालत असतात, पण कठीण आहे 7 ते 8 वर्ष सातत्य राखणं आणि ते फक्त सातत्य राखायचं नाही तर मोठ्या मोठ्या सिताऱ्यांनाही आपल्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन येणं. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 24 बॉलमध्ये अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. 13 झालेत. आणि आता मात्र याही ओव्हरचा पहिलाच बॉल ओमकार पाटणे आणि त्यांनी पुन्हा एकदा व्यासपीठेला दिली आहे सलामी, मारलाय आणखी एक षटकार. पहिला बॉल ओमकार पाटणे पुढ्यात टाकायचा नाही हे पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केलंय. साई आलेत बॉलिंग ट्रॅकवरती, ऑफस्पिनचा वापर केला होता, योग्य ती टायमिंग, योग्य तो स्ट्रोक आणि पहिल्या बॉलवरती पुन्हा एकदा षटकार. ओमकार देखील एक वेगळ्या शैलीने खेळतोय, तो देखील एक वेगळ्या स्ट्रॅटेजीनी आलाय. तो म्हणतोय प्रेशर मी येऊ देणार नाहीये. आता मात्र आणखी एक, हो यावेळेस आणखी लांब आणि लांबच मारलाय. बॅक टू बॅक षटकार मारल्यात ओमकार पाटणेनी मारल्यात. असंच नाही म्हणत त्याला डोंबिवलीकरांच्या डोक्यावरचा फेटा, गळ्यातला टाईट आणि त्यांनी पुन्हा एकदा मारून दाखवल्यात. बॅक टू बॅक. काही खेळाडू वेगळे दिसतात, त्यांच्यासाठी बॅटिंग किती सोपी आहे असं वाटतं आणि तेच तो करून दाखवतोय. बॅक टू बॅक षटकार आलाय साईच्या विरोधात. आता तिसराही येईल का? 2 बॉल 2 षटकार मारण्याचा विक्रम केलाय, पण साईला कमबॅक करावा लागेल. तो करणार नाहीये ओमकार पाटणे आणि त्यांनी आणखी एक मारलाय. हा कोहिनूर डोंबिवलीचा म्हटल्या जाता, तो कोहिनूर आज कांजूर मार्ग मध्ये चमकतोय आणि स्पर्धा आहे श्री साई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप सीझन 8. बॅक टू बॅक 3 बॉल 3 षटकार. वा ओमकार पाटणे, नाव तुमचं कसं होतं ते असं होतं, चांगल्या खेळाने होतं आणि त्या खेळाचं प्रत्यक्षित देणारी बॅटिंग करतोय. अगदी एका दिशेला संपूर्ण टीम आहे, ज्या टीमने 44 केल्यात आणि समोर एका दिशेला ओमकार पाटणे आहे. 5 बॉल 25 या पठ्ठ्याने केल्यात. 3 बॉल 3 षटकार आल्यात. मॅच आणि आणखी एक मारलाय. आता साईनी चूक केली, न टाकायची, चुकीला माफी नाहीये आणि ओमकार पाटण्याच्या पुढ्यात बॉलिंग करायची नाही. तो असेच मारतो आणि तो मारतच राहील. आणखी एक षटकार. हो यावेळेस मात्र थोडी जागा बनवून खेळला. 4 बॉल 4 त्यात एक नो आहे. मॅच ह्याच ओव्हरला संपते की काय असंही वाटायला लागलंय. फक्त 6 धावेची आवश्यकता आहे. 4 बॉल 4 मारलेत आणि 5वाही येईल का? याच ओव्हरमध्ये ती मॅच संपेल की काय? यस आलाय, आणखी एक मारलाय. मित्रांनो, जिथे आहात तिथून टाळ्या वाजला या पाहिजेत, कारण हा कोहिनूर आहे डोंबिवलीचा. तो कुठेही घेऊन जा, कोहिनूर नेहमी चमकतो आणि इथेही चमकलाय. द ब्रँड ऑफ डोंबिवली ओमकार पाटणे. आणखी एक षटकार. बॅक टू बॅक 5 मारलेत आणि त्यानंतर मॅचही फिनिश केलेली आहे. हो काय मॅच रंगली आहे. 2 षटकात सामना फिनिश. नो डाऊट, यामध्ये तर डाऊटच नसणार आहे कोणाला की या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्की आहे कोण.
पण त्याचबरोबर मी विनंती करीन बिपिनजी परब सर, बाहुबली म्हटलं जातं ना त्यांना अंडरआर्मचं, आणि एक लेजंड खेळाडू आहेत, त्यांना विनंती असेल सर आपण या, आपल्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. आणि येस, चाल ढाल ती त्यांची अप्रतिम राहिली आहे. या बिपिन साहेब आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती जॉईन करा, आपल्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. आणि कोण ठरलाय मॅन ऑफ द मॅच? ज्यांचं चालू आहे फोटो सेशन, ज्यांच्या नावाची सोडली आहे छाप, पुन्हा एकदा हा ब्रँड आहे तो चमकतोय, तो चमकतच राहणार आहे. ओमकार पाटणे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 30 धावा बॅटनी बॉलिंग करत असताना 3 विकेट्स घेतल्यात आणि त्याही बोल्ड स्वरूपाने घेतल्यात. या ओमकार, आपल्याला विनंती असेल आपण त्वरा करा, धावत या प्लीज, कारण मान्यवरही वाट पाहतायत. ओमकार या लगेच. ओमकार पाटणे, अगदी तुम्हाला एक छोटासा प्रश्न असणार आहे. मग अंडरआर्म क्रिकेटची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीच्या काही कालावधीमध्ये आपणही क्रिकेट खेळत होतात. आता कसं वाटतंय ना, आपल्या हक्काचं अंडरआर्मचं क्रिकेट एवढं मोठं होताना आपण पाहतोय. आता बाईकही आली आहे, लाखांच्या वरचे पारितोषिकही आल्या, त्या सगळ्या गोष्टी आल्यात. मग आता जे यंगस्टर खेळतात त्यांना करिअर करायला हरकत नाहीये. तर कसं वाटतंय आपलं अंडरआर्मचं क्रिकेट मोठं होताना? नक्कीच नक्कीच अंडरआर्म क्रिकेट खूप पुढे गेलं आहे, पण अंडरआर्म क्रिकेटमध्ये जास्त करिअर नाही, त्यामुळे जॉब वगैरे करूनच खेळा. अगदी परफेक्ट त्यांनी सांगितलं. टाळ्या वाजायला हरकत नाहीये त्यांच्यासाठी. खेळत राहा, पण करिअर, तुमचं जॉब आणि शिक्षण याकडेही लक्ष द्या. आणि त्यानंतर आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच या ओमकार पाटणे. अप्रतिम खेळ, 5 बॉल 5 षटकार. A7 स्पोर्ट्स यांच्याकडून अप्रतिम बॅग आहे. त्याचबरोबर देव माझा उमरखाडीचा राजा याकडून अप्रतिम एक परफ्यूम आहे. त्याचनंतर एक सरप्राईज गिफ्टही आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यामध्येही तुमच्यासाठी एक चांगलं पारितोषिक असणार आहे. आणि त्यानंतर ही ट्रॉफी वॉर्डरोब मध्ये ठेवल्यानंतर तो वॉर्डरोबची शानही वाढणार आहे, घराची शानही वाढणार आहे. अशी मॅन ऑफ द मॅचची बॅक टू बॅक ट्रॉफीज मिळत आहे ओमकारला. वेल प्लेड ओमकार, चांगले खेळलेला आहात. प्रथमतः तर कॉंग्रॅच्युलेशन्स. ओमकार, कसं फील करतोयस जेव्हा अशा मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आणि त्यातल्या त्यात जेव्हा आपल्या समोर 2 असे बलाढ्य टीम्स असतात, त्यांना पराभूत केल्यानंतर आता हा विजय किती मोठा आहे तुझ्यासाठी, आणि दिलेल्या संधीबद्दल कोणाचे धन्यवाद मानशील? हॅलो, खेळून खूप मजा आली. आणि आमचा संघ बघायला ऑल फॉर्मॅटमध्ये चांगलाच आहे, पण आम्ही जास्त एंट्री करत नाही. डोंबिवलीमध्ये जास्त एंट्री असतात, दिवा डोंबिवलीमध्ये, म्हणून बाहेर खेळायला भेटत नाही. पण ही एंट्री केली आणि संकेत भगतचं मनापासून धन्यवाद की त्यांनी एंट्री केली. आमची एंट्री होती पहिली, ऐन टायमाला शेवटच्या 15-1 दिवसाची एंट्री झाली, आणि म्हणून आता इथे आम्ही जिंकलोय. लेट आलो पण थेट आलो असं तुला म्हणायचं. वेलपेड असं चांगला खेळत राहा. टॉप 6 मध्ये पदार्पण झाल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. थँक्यू सो मच. वेल प्लेड. चांगला खेळ आपण केला, असा चांगला खेळ आपण करत राहा. आणि मित्रांनो, तुम्हाला मात्र थांबण्याची संधी नाहीये, कारण आपण श्री साई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप सीझन 8 पाहतोय. आणि कॅप्टन संकेत भगत, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती या, जॉईन करा. अगदी 2